सनीभाऊ गवते यांचा वाढदिवस अतिशय आनंदाच्या वातावरणात पार पडतोय। या ठिकाणी जर बघितलं तर सर्व नेते मंडळी असतील, राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातील सर्वच विविध मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत आणि सनीदादांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात होताना दिसतोय। आता कणवदादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेते। दादा, काय सांगाल, आज दादांचा वाढदिवस आहे, आपली उपस्थिती या ठिकाणी आहे, काय शुभेच्छा द्याल? एकतर माझ्या मित्र सनीला 25व्या वाढदिवसासाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन। सनी हा या पुणे शहरातला खूप महत्त्वपूर्ण कार्यकर्ता आहे का, कारण कुठेही कुणावरही अन्याय झाला तर सगळ्यात पहिले पोचणारा सनी आहे। कुठलीही केस असो काय असो, बिनफिकर म्हणजे काही पर्वा न करता अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणारा हा आमचा सनी गवते आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा सच्चा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे या शहराचा सनी गवते आहे। नक्कीच आपण बघतोय। सनी दादा, काय सांगाल, तुम्हाला कसं वाटतंय नक्की? कारण या ठिकाणी जर बघितलं अनेक मान्यवर येत आहेत, तुम्हाला शुभेच्छा देत आहेत, अनेक जण येऊन गेलेत, आपला राजकीय प्रवास देखील बघतोय आम्ही, खूप धडधडीचे नेते आहात आपण, काय वाटतं नक्की, काय एवढे सगळेजण येत आहेत, प्रेम देत आहेत तुम्हाला? खरं तर मी आज वाढदिवस करणारच नव्हतो, पण सगळे कार्यकर्ते म्हणले भाऊ असं नाहीच करायचं की बाबा तुझा वाढदिवस झालाच पाहिजे, कारण आमचं तुझ्यावर प्रेम आहे। कारण काय झालं, तिकीट कट झाल्यामुळं मी थोडासा नर्वस होतो, पण शिवसैनिकांचं म्हणणं होतं की नाही तू भाऊ केक ह्यावेळेस तू वाढदिवस तुझा तू करायचा, म्हणून ह्या हिशोबाने पोरांनी तयारी केली, त्याच्यामुळे वाढदिवस आज साजरा दिसतोय तुम्हाला। तिकीट कट झाले, हिम्मत कट नाही झाली, नाही झाली अजिबात नाही। पण मशाल आणि कमळ एकत्र दिसतंय या मित्र आहेत ना, मैत्री आहे ना आमची, आमची मैत्री आणि वेगळ्या वेगळ्या वॉर्डात आहे। ते पहिले राष्ट्रवादीत होते, आता ते भाजपमध्ये गेलेत, पण मी अजून इथं पण आमचे मित्र आहेत। नक्कीच, म्हणजे मशाल आणि कमळ मित्र आहेत की तुम्ही दोघं मित्र आहेत? सनी आणि कनव मित्र आहे। आम्ही मित्र, आम्ही दोघं लहानपणापासून मित्र आहे। असं नाही की आता 6 महिने झाले भेट झाली। नक्कीच तुम्ही दोघं मित्र आहात, तुमच्या या मैत्रीला कुणाची नजर नको लागू दे आणि असाच हा वाढदिवस आनंदाच्या वातावरणात पार पडू दे। या ठिकाणी अनेकही मान्यवर आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। आमचे विद्यार्थी, युवा सेनेचे अध्यक्ष सनीभाऊ गवते यांना वाढदिवसाच्या आनंद शुभेच्छा आणि येणाऱ्या राजकीय जीवनात क्षणाक्षण त्यांची प्रगती हो हीच मी सदिच्छा व्यक्त करतो। आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज सगळे लोक एवढे जमले होते, मी अक्षरशः गडबडून गेलो की मी एक तो वाढदिवस करणार नव्हतो, त्यात एवढी लोक आली आणि सगळं कार्यकर्त्यांनीच केलं। मला तर काय माहीतच नाही, मला फक्त म्हणले भाऊ असं असं तुझा वाढदिवस करायचा आपल्याला। अरे म्हणलं पोरांना म्हणलं नका करू, पण पोरांनी केला एवढा उत्साह, एवढे लोक, सामाजिक लोक आली, राजकीय लोक आली, त्यात बरेच आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक आले आणि आत्ता बरेच तुम्ही बघितले किती लोक येऊन गेले। ते मला खरंच माझा आनंद की अजून पण माझा निष्ठावनपणा हा लोकांनी दाखवलं की बाबा सनी तू शिवसेनेचं काम करतो म्हणून आम्ही तुझ्यासाठी येतो आणि चांगलं लोकांची सेवा करतो। हॉस्पिटलची बिलं, शाळेचे ॲडमिशन असेल, कुठे बिल कमी करायचे असेल, फिया कमी करायची असेल, असं मी लोकांसाठी धावतो आणि कुठला अधिकारी त्रास देत असेल त्याच्यासाठी उभा राहतो। असं करून लोक माझ्यासाठी आज जमले, मला खरंच बरं वाटलं की बाबा आज बी लोक माझ्यावर, मला तिकीट नाही भेटले तरी माझ्या मागं लोक आहेत, हा मला सर्वात जास्त मोठा आनंद झाला आणि मला कळलं की आपण कार्यकर्ते आहे असे जिवंत उदाहरण आज मला दिसतंय। फक्त आज माझ्यासाठी आमचे शिवसेनेचे महेश जगताप, ननावरे साहेब, परत आशुतोष मोकाशी, परत आमचे राजगे साहेब, परत मामा शिवले, आमचे मराठे सर, असे बरेच शिवसैनिक आले, कार्यकर्ते आमचे ओंकार मारणे, रमेश परदेशी, अजय भाऊ परदेशी, परत आमचा पंकज जगताप, कनो आमचे मित्र आत्ता ते राष्ट्रवादी होते, भाजपमध्ये गेलेले आमचे कनो भैया चव्हाण, हे असे बरेच लोक येऊन गेले, त्यामुळं मी भारावून गेलो आणि सगळी तयारी आमच्या कार्यकर्त्यांनी, शिवसैनिकांनी घेतली। आमचे एनर्जी अण्णा सकट, मुरली अण्णा विरकर, असे बरेच लोकांनी मला सहकार्य केलं, म्हणून आज मी इथपर्यंत आहे। ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचे मी आभार मानतो, मनापासून धन्यवाद करतो। आई जगदंबापाशी मी मनापासून शुभेच्छा देतो। कधी हाकेला धावणारे आहेत, काय ते मदत करतात, एवढे इलेक्शन आम्ही सोबत बघितले आहे, खूप जणांना जोडून आणि खूप त्यांच्या मागे लोक आहेत आणि त्यांना खूप भरभरून प्रेम त्यांनी सगळ्यांनी दिलेलं आहे आणि दरवर्षी ते अभिष्ट चिंतन आपल्या सगळ्यांसाठी करतात। नमस्कार, जय महाराष्ट्र। सनी गवते म्हणजे आमचा शिवसेनेची पुणे शहरातली बुलंद तोफ। कुठल्या पण अधिकाऱ्याला कुठल्या पण गोष्टी चुकीच्या घडत असतील तर शिवसेनेचा एकदम
जोरदार आवाज टाकणारा आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांना राडा करून आज अधिकाऱ्यांनी नुसतं फोन केला सनी गवते बोलतो तरी कामं होऊन जातात. गोरगरिबांची कामासाठी नाडणारा भेटणारा आमचा भाऊ, यांना मनापासून मनसे शुभेच्छा. जसे दोन्ही ठाकरे मुंबईमध्ये एकत्र आले, महाराष्ट्रामध्ये एकत्र आले, तसे आम्ही पहिल्यापासून एकत्र आले. सनी माझा जीव आहे. मी सांगल त्या गोष्टी सनी करत असतो. म्हणजे माझा इतका आदर करतो आणि एवढं मोठं पद आहे त्याला, माझ्यापेक्षा मोठं पद आहे त्याला, पण तरी पण तो वयाचा भान ठेवून प्रत्येकाला मान सन्मान देत असतो. असा कोणी आमचा सनी आहे ना की त्यासाठी जीव निशावर आहे. जय महाराष्ट्र सर्वांना. सनीदादाबद्दल बोलायचं झालं तर आज त्यांचा अभिष्ट चित्र सोहळा आहे आणि आपण सगळे इकडे जमलो आहोत. त्यांना सांगायचं असं की सनीदादा जितके तडफदार आणि जितके तापट स्वभावाचे आहेत तितकेच ते प्रेमळ पण आहेत आणि तितकेच महिलांचा खूप सन्मान ठेवतात. ही खूप महत्वाची गोष्ट मला वाटते एका कार्यकर्त्यामध्ये. आणि अगदी एकदम शिवसेनेच्या तडकाफडकी स्टाईलमध्ये सगळे त्यांचे गोष्टी असतात. त्याच्यामुळे पुण्यात मुंबईत आमचे दादा खूप नावाजलेले आहेत आणि आम्ही सगळ्या बहिणी खूप त्यांचा सन्मान करतो. हार्दिक शुभेच्छा. घोरपडीगाव शिवसेना तर्फे मी सत्यजित कवडे शाखा प्रमुख, अजून शिव आरोग्य सेनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश क्षीरसागर व हडपसर विधानसभेचे प्रभाग प्रमुख आशिष कवडे यांच्यातर्फे सनीभाऊ गवते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सनीभाऊ बद्दल सांगायचं म्हणजे तर काही अडचण आली तर रात्री कितीही वाजता सनीभाऊला जर फोन केला तर सनीभाऊ एक अर्धा ते 1 तासामध्ये त्या ठिकाणी अवेलेबल राहतो किंवा काही मदत पाठवतो. असं मित्रांसाठी व शिवसैनिकांसाठी धावून येणारा सनीभाऊ आज त्याचा वाढदिवस आहे. त्याच्याबद्दल आज माझ्या युवा कार्यकर्ता म्हणजेच माझा आवडीचा कार्यकर्ता सनी गवते एकनिष्ठ कसा असावा तर सनी गवतेसारखा असावा. असो, राजकारण म्हणजे काय माहितीये का? राजकारण काही लोक त्या राजकारणाचा गैरफायदा घेतात, पण सत्य हे टिकत असतं आणि असत्य मरत जात असतं. आता मी तर तुम्हाला संपूर्ण पुणे शहरामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वलय निर्माण केलं माझं. तसं सनी गवते सुद्धा करणारच आहे आणि तो करत राहतोय की जीवाची बाजी लावून समाजाची सेवा करतोय तो. म्हणजेच यालाच म्हणतात 80% सामाजिक काम आणि 20% राजकारण. हे एक निष्ठ सनी गवते करतो आणि असंख्य सनी गवते सारखे चांगले कार्यकर्ते एकनिष्ठ या पुणे शहरामध्ये काम करतात. सनी भाऊ म्हणजे खडाचा कार्यकर्ता, कट्टर शिवसैनिक, एक किंवा दोन गार्बेज बॅग तमन्ना बाळगता पक्षवाढीसाठी काम करणारा चंदन भाऊचा जो प्रवास आहे जो कष्टाचा आहे, साहसाचा आहे, धाडसाचा आहे आणि आज या ठिकाणी ते प्रत्यक्षात आले. त्यांचा आणि सनीचा जो स्नेह आहे, जो संबंध आहे तो जिव्हाळ्याचा आहे आणि आपला विजय हा निश्चितच आहे अशी ग्वाही देतो. आपण यशवंत व्हा, जयवंत व्हा, विजय व्हा असे आशीर्वाद देतो. महाविकास आघाडीचे नेते, युवा नेते सनीभाऊ गवते यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे वतीने त्यांना आरोग्यदायी आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. पुढचे दिवस नक्कीच त्यांचे चांगले येतील ही मी देवाच्या प्रार्थना करतो.